मला सुरुवात विनोदजी तुमच्यापासूनच करायची आहे, कारण ज्या वेळेला माधवराव चितळे यांना हे समजून आलं की आपल्याला या कार्यकक्षेमध्ये कुठलेही अधिकार नाहीयेत, किंबहुना जी समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली यात काही आपल्याला मर्यादेच्या बाहेर जाऊन करता येत नाही, किंबहुना त्यातले बारकावे शोधता येत नाहीत, त्यावेळेस त्यांनी तुम्हाला पत्र लिहिलं आणि विधिमंडळामध्ये तो विषय चर्चेला आला. आज सरकार याच मुद्द्यापासून घुमजाव करत आहे. 100% घुमजाव करत आहे. राजेंद्र, आपल्याला आठवत असेल की नागपूरच्या मागच्या अधिवेशनामध्ये 5 दिवस दोन्ही सभागृहाचं कामकाज या सिंचनाच्या चौकशीवरनं बंद पडलं. मग मुख्यमंत्री आणि सगळ्या विरोधी पक्ष, ज्यात नाथाभाऊ खडसे होते, सुभाष देसाई होते, बाळा नांदगावकर होते, शेतकरी कामगार पक्षाचे आबा होते पाटील, जयंत पाटील होते, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळेच होतो. आणि त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, सभागृहात विधानसभेत सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवा, समिती अशी नेमेन की जी सगळ्या प्रकारची चौकशी करेल, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर राजेंद्र, माझ्याकडे जलसिंचन मंत्री सुनील तटकरे यांचं विधिमंडळातलं कामकाजाचं त्यांचं वक्तव्याचं मी प्रोसिडिंग आणलंय की सभापती महोदय, चितळे समितीच्या कार्यकक्षेत सर्व प्रकल्प आहेत, त्यामध्ये कोणताही प्रकल्प नाही असं नाही आहे. महाराष्ट्रातील मोठे, मध्यम आणि लघु अशा सर्व प्रकल्पांची चौकशी करावी असे त्यामध्ये अंतर्भूत आहे. आता स्वतः तटकरे बोलतायत आणि भाई जगताप माझ्या सभागृहात असतात, माननीय सदस्य, त्यावेळी माननीय मुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्यांना सुद्धा मी ज्यावेळी विचारलं जाणीवपूर्वक की हे जे म्हणतात ते खरं आहे का, मुख्यमंत्री उभं राहून सांगितलं होतं की होय, ह्याची चौकशी केली जाईल आणि सगळं तथ्य यातलं बाहेर पडेल. म्हणजे हा विषय राजेंद्र, मी तर सभागृहात लावतो, रस्त्यावर लावतो, न्यायालयात पण लावतो. म्हणजे या विषयावर गेल्या अधिवेशनामध्ये भाई जगतापांना आठवत असेल की आम्ही सिंचनाची चर्चा लावली, तर न्यायप्रविष्ट म्हणून चर्चा करू देत नव्हते, पण आम्ही त्यावर सभागृहामध्ये आग्रह धरला. नंतर मी स्वतः माननीय राज्यपाल महोदयांना जाऊन भेटलो आणि माननीय राज्यपाल महोदयांच्या प्रयत्नाने नंतर ती सभागृहात चर्चा झाली. आणि पुन्हा मी त्यावेळी तर मी सुनील तटकरेंना आव्हान दिलं की आपण सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे चॅनल बरोबर नेऊ, प्रिंट मीडिया नेऊ, मी येतो, तुम्ही येतो, मी तुम्हाला दाखवतो कुठे कुठे भ्रष्टाचार कसा झालेला आहे आणि त्यावेळी तुम्ही सांगा की कसा यात भ्रष्टाचार झाला नाही. इतकं उघडपणे सातत्याने आम्ही त्यातला प्रयत्न करतो आहोत. ज्यावेळी मी माधवराव चितळेंना पत्र लिहिलं की माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडे कागदपत्र आहेत, मी सभागृहामध्ये आशिष जाधव माहिती असतील की चर्चेमध्ये मी पुरावे कसे रिंग केली जाते, कसे कंत्राट कुठल्याही पक्षाचे असो, आमच्या पक्षाचे असो, कुठलेही कंत्राटदार असो, सगळ्यांची नावं घेऊन मी बोललो होतो. आणि या ह्याच्यामध्ये कशी रिंग होऊन कसं यातले राजकीय नेतृत्व पैसे घेत आहेत, कसे कंत्राटात पैसे कमवत आहेत, हे मी सगळं सांगितलं. त्यानंतर माधवराव चितळे म्हणले की मला जी कार्यकक्षा दिली त्यात मी हे घेऊ शकत नाही. मी त्यानंतर कोर्टामध्ये पीआयएल दाखल करायला लावली. त्या पीआयएल मध्ये ऍडव्होकेट जनरल खंबाटा यांनी वक्तव्य केलं की अशा प्रकारचं सर्व जे डॉक्युमेंट द्यायचे आहेत ते घेतले जातील. हे जे ऍडव्होकेट जनरल बोलतो तो सरकारच्या वतीने बोलतो, त्यांनी हे मांडलं. त्यानंतर मी चितळे साहेबांना पुन्हा पत्र लिहिलं. चितळे साहेबांनी ते पत्र मुख्य सचिवांकडे पाठवलं, पण त्याचं उत्तर नाही. मग मी प्रोटोकॉल जो असतो तो मोडला. विरोधी पक्ष नेता हा ऍडव्होकेट जनरलच्या ऑफिसला जाऊ शकत नाही, जात नाही. प्रोटोकॉलमध्ये घटना समजा मी वरचा घेतला असेल तरीही मी गेलो, कारण मला हा भ्रष्टाचार मुळापासून सगळा शोधून काढायचा होता. आणि ऍडव्होकेट जनरलला भेटून म्हटलं की तुम्ही हे वक्तव्य केलं पण सरकार हे करत नाही. त्यावर लेखी पत्र मला खंबाट्याने पाठवलेलं आहे की इट वॉज प्लेजर मीटिंग यू ऑन 17 सप्टेंबर 2013. आय हॅव रिटर्न टू चीफ सेक्रेटरी बांतिया, महाराष्ट्र withdrawing to his attention our meeting and correspondence. I have requested him to bring the 2 orders of Honorable Mumbai High Court. हे त्यांनी म्हटलंय. And I have also requested him to advise the Chitre committee that it should accept the information you wish to submit to it also, information from any other person. मला द्यायचे विरोधी पक्षाला म्हणून मी पण देऊ शकतो, अन्य कुणाही द्यायचे देऊ शकतो. इतकं सगळं वक्तव्य आल्यानंतर याची चौकशी करतो असे जलसिंचन मंत्री म्हणतायत, सभागृहात मुख्यमंत्री म्हणतायत. आणि जर काल मुख्यमंत्री असं बोलले असतील, हा घुमजाव आहे. मुख्यमंत्री इलेक्शन मोडमध्ये गेलेले आहेत. आघाडीचा धर्म त्यांना आता सुचलाय आणि माझं स्पष्ट मत आहे, भ्रष्टाचार करणारा जितका दोषी आहे तितकाच भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारा दोषी आहे. म्हणजे आम्हाला रस्त्यावर येऊन मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत, परत तुम्हाला असं आंदोलन करावं लागणार आहे.